नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण खूपच सोप्या पद्धतीने बटाटा ग्रेव्ही भाजी आणि तेही ग्रेव्ही भाजी आहे, पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे। तेही आपण ही भाजी कोणत्याही प्रकारे वाटण वगैरे न घालता बनवणार आहोत, एका सिक्रेट पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 7 ते 8 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यामध्ये टाकण्यासाठी मी कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे। इथे मी एक बटाटा चिरून घेणार आहे, त्याचे तुकडे करून घेणार आहे। बाकी सगळे बिलकुल तुकडे नाही करायचे, एकच बटाटा तुकडा करून कापून एका वेगळ्या डिशमध्ये ठेवायचे आहे। आपल्याला ते नंतर लागणार आहेत। हे बाकीचे बटाटे जे आहेत ते आपण या मॅशरच्या मदतीने सगळे मॅश करून घेणार आहोत। चांगले छान प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत। कोणत्याही प्रकारचं वाटण नाही, कोणत्याही प्रकारचं वगैरे कुठल्याही प्रकारचं तामझाम नाही। इथे बघा, मी सगळे हे बटाटे मॅश करून घेतले आहेत सगळे। आता मी गॅसवर कढई ठेवून गरम करायला ठेवलेली मगाशीच। आता त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकलं, नंतर एक तमालपत्र टाकून घेतलं, एक छोटा चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून घेतला। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचा आहे। इथे एक हिरवी मिरची टाकून घेतली आहे, कढीपत्ता टाकला, तोही चांगला तेलामध्ये परतवला। नंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली, तेही चांगलं तेलामध्ये परतून घेतली। इथे एक छोटा चमचा मी गोडा मसाला टाकला, छोटा चमचा हळद टाकली आणि अगदी छोटा चमचा मी हिंग टाकून घेतला, तोही चांगला तेलामध्ये परतवला। इथे 2 मोठे चमचे मी घरगुती काळा मसाला टाकून घेतला आहे, तर तोही चांगला तेलामध्ये छान प्रकारे परतून घ्यायचा आहे। आता इथे ह्या मसाल्यामध्ये जे मॅश केलेले बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। सगळे बटाटे सगळं त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे छान असं प्रकारे। यामध्ये 1 ग्लास कोमट पाणी करून टाकायचं आहे भाजीमध्ये। थंड पाणी अजिबात नका टाकू, जरा कोमट करूनच टाका। हलकंसं थोडंसं बोटाला चटका बसला पाहिजे, जास्त पण नाही, हलकंसं। आता हे आपण मॅशरच्या मदतीने परत मॅश करून घेतलं बटाटे त्यामध्ये। आता मॅश करून चांगले घेतले बटाटे त्यामध्ये कढईमध्ये परत मॅश करायचे। थोडंसं राहिलंय जरा तुकडे बटाट्याचे, तर आपण परत एकदा चांगले मॅश करून घ्यायचे असे। समजा घरात काही भाजीला नाही, काही नाही, किंवा काही खावंसं वाटत नाही, मस्त चटपटीत काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय, तर हे असं तुम्ही बटाट्याची मस्त ग्रेव्ही भाजी, कुठल्याही प्रकारचं वाटण नाही, कुठलं तामझाम नाही, जास्त काही झंझट नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात ही भाजी होऊन जाते। नंतर यामध्ये बटाट्याचे तुकडे टाकून घ्यायचे, नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामध्ये, सगळं हलवून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे भाजीला। आता याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आपल्याला। झाकण ठेवायचे थोडंसं 5 मिनिटं एकदम कमी गॅसवर। बघू शकता तुम्ही छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे, मस्त बघा ग्रेव्ही भाजी आपली तयार झालेली आहे। कुठल्याही प्रकारचं तामझाम नाही, कुठल्याही प्रकारचं वाटण नाही, घाटण नाही, काही नाही।
अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी होऊन जाते आणि खायला अप्रतिम लागते. अगदी मसाल्याचं वाटण केल्यासारखी ही भाजी लागते. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलाय भाजीला आणि किती छान दिसते ही आहे भाजी आणि चवीलाही अप्रतिम झाली असणार आहे. नक्की तुम्ही या प्रकारची भाजी ट्राय करा. केली असेल नसेल तर नक्की ट्राय करा. आणि आजची ही बटाटाची मसाला न वाटता ग्रेव्ही भाजी तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, बेलला क्लिक करा आणि ऑलला पण तुम्ही प्रेस करा. यापुढील जे पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.